वेलकम यू ऑल. तर आज आपण चाललो आहोत एका अशा ठिकाणी जिथे तुम्हाला बघायला मिळणार आहे मराठी संस्कृतीमधील लुप्त होत चाललेल्या चालीरीती, परंपरा आणि मराठी जीवनशैली म्हणजे ग्रामीण जीवनशैली. सुरुवातीला तुम्ही इथे नाही आहे एंट्रास आणि इथे तुम्हाला बघायला मिळेल सुंदर अशी मूर्ती. शिव जटाधारा हर हर भोले नमः शिवाय जटाधाराय शिव जटाधारा. तिथून पुढे गेल्यानंतर आपण एका मंदिरामध्ये जातो. महादेवाचं मंदिर आहे जे की खूपच सुंदर आहे. पूर्ण बांधकाम याचं दगडामध्ये आहे, रेखीव आहे आणि याच्या बाजूलाच हा एक मेडिटेशन हॉल आहे, खूप मोठा आहे आणि जिथे तुम्ही बसून मेडिटेट करू शकता. खूपच शांत, प्रसन्न आणि असं छान वाटतं इथे गेल्यानंतरनं. वर्थ इट आहे. आणि याचं लोकेशन जे आहे ते मी ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ नक्की सांगेन. सो व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा, एन्जॉय करा. मराठी जीवनशैली आणि मराठी संस्कृती दोन्ही अनुभवा. इथे तुम्हाला बघायला मिळेल ही 3D आर्ट केलेली वॉल जी की खूप सुंदर आहे. इथे सगळं असं खूप छान रेखीव असं सगळं कोरलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला एका गुहेमध्ये एंटर करायचं आहे. सो लेट्स गो.
या ठिकाणाला आग्रहानं व्हिजिट करण्याचा सांगण्याचा उद्देश एकच की आपण काळानुसार आपण कितीही पुढे आलो असलो तरीही आपल्या पूर्वीच्या काळातील घराच्या आठवणी चेहऱ्यावर नेहमीच समाधान देऊन जातात. आणि याच आठवणींच्या पाऊलखुणा जपणारं हे ठिकाण म्हणजे कोल्हापुरातील कण्हेरी मठ. जर तुम्ही कोल्हापूरला कधी आलात तर कण्हेरी मठला नक्की व्हिजिट करा, कारण पुन्हा एकदा तुमच्या जुन्या घराची ऊब अनुभवण्यासाठी तसेच पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीचा ठेवा प्रत्यक्ष पाहण्यासाठी इथे नक्की या. कारण इथे आल्यानंतर खरंच एक त्या ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घेणं प्रत्यक्षरित्या हे खूप छान असतं. मला देखील इथे आल्यानंतर खूप छान वाटलेलं, कारण का हा एरिया पण तसा एक दिवस इथं पूर्ण जातो. जर तुम्ही आलात तर फुल 1 डेसाठी या, कारण का एक दिवस अख्खा दिवस हे फिरण्यासाठी तुम्हाला लागू शकतो. सो कोल्हापूरला आलात तर कण्हेरी मठला जरूर या. एन्जॉय.